दिल्लीच्या जंतर मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ दर्यापूर येथे सर्वपक्षीय पदाधिकारी, शेतकरी संघटना आणि विविध सामाजिक संघटनांच्या वतीनं तहसील कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं। आंदोलनादरम्यान आंदोलकांनी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत घटनेचा निषेध नोंदवला। आंदोलनात सहभागी झालेल्या नेत्यांनी विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला। या कारवाईची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलकांनी केली आहे। आंदोलनादरम्यान काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। परिस्थिती लक्षात घेता पोलिसांनी तहसील कार्यालय परिसरात कडक बंदोबस्त तैनात केला होता। मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही आणि आंदोलन शांततेत पार पडलं। यावेळी सर्व पक्ष नेत्यांनी इशारा देताना सांगितलं की विद्यार्थ्यांवरील कारवाईची दखल घेऊन सरकारनं योग्य निर्णय घेतला नाही आणि शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा जर घेतला नाही तर यापेक्षाही तीव्र स्वरूपाचं आंदोलन उभारलं जाईल। सर्वपक्षीय मोर्चाचं आयोजन या ठिकाणी केलेलं होतं। दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांवर लाठी हल्ला करण्यात आला। त्या ठिकाणी महिला आंदोलक होत्या। महिला आंदोलकांवर दिल्ली पोलिसांनी मोठ्या प्रमाणात काठ्या चालवल्या, त्यांच्या अंगावर बसून त्यांना मारहाण केली आणि सोबत त्या ठिकाणी RSSचे आणि BJPचे गुंडेसुद्धा त्या ठिकाणी होते, बिना बॅचचे गुंडे त्या ठिकाणी होते। त्यांनीसुद्धा विद्यार्थ्यांना मारहाण केली। हे अतिशय निंदनीय प्रकार आहे हा। आणि अभिजित दापके असतील, सोनम वांगचुक असतील, त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात दडपशाही करण्यात आली आणि दडपशाहीच्या माध्यमातून या जगाला दाखवण्याचा प्रयत्न केला की भारतातली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रस्थापित केलेली लोकशाही आम्ही संपवलेली आहे आणि RSS प्रणित BJPची हुकुमशाही या ठिकाणी आम्ही सुरू केलेली आहे असा दाखवण्याचा प्रयत्न या BJP सरकारचा, या अमित शहाचा आणि नरेंद्र मोदीचा आहे। हा आम्ही त्यांचा हा जो प्रयत्न आहे हा आम्ही प्रयत्न या ठिकाणी यशस्वी होऊ देणार नाही। या ठिकाणी विद्यार्थी असतील आणि या देशातले सर्व विरोधी पक्ष असतील, या सगळ्या विरोधी पक्षांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही त्यांचा हा जो कट आहे हा उलथवून टाकू अशी या ठिकाणी आम्ही या ठिकाणी या दिल्लीच्या आंदोलनासंदर्भात आणखी जर त्यांनी बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केला तर तालुक्या ठिकाणी, शहराच्या ठिकाणी आणि गावागावातून शेतकरी असतील, विद्यार्थी असतील, सर्वसामान्य जनता असेल, रस्त्यावर उतरून जन आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही अशी या ठिकाणी आशा व्यक्त करतो। आपल्या सर्वांना माहीत आहे, गेल्या 25 ते 30 दिवसापासून दिल्लीच्या जंतर मंतर या ठिकाणी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू होतं। त्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये सोनम वांगचुक यांनी सहभाग दर्शविला आणि नंतर जेव्हा 20 जुलैला या आंदोलनाचं स्वरूप मोर्चामध्ये निघालं आणि दिल्लीच्या संसद भवनावर हा मोर्चा जेव्हा नेण्यात आला त्यावेळेस त्या मोर्चामध्ये हजारोच्या संख्येने विद्यार्थी होते, विद्यार्थिनी होत्या, महिला होत्या। या सर्वांवर मोदी सरकारनं, अमित शहाच्या गृहमंत्र्यानं एक सुरक्षा बलांना आदेश दिला आणि ज्या विद्यार्थ्यावर ज्याप्रमाणे अमानुषपणे लाठीचार केला त्या लाठीचाराचा संपूर्ण देशात या ठिकाणी निषेध नोंदवला जात आहे। कारण चुकीच्या पद्धतीनं त्यांनी जो हा विद्यार्थ्यांचा आंदोलन डावलण्यात यशस्वी करण्याचा जो त्यांचा प्रयत्न होता ते चिरडण्याचं काम या ठिकाणी सरकारनं केलं। त्याचा निषेध या ठिकाणी दर्यापुरात आम्ही या ठिकाणी करत आहोत। आज सर्वपक्षीय या ठिकाणी आंदोलन होतं। सर्वपक्षीय आंदोलनाला जवळपास दर्यापूर तालुक्यातील सर्वच पक्षाचे लोक या ठिकाणी हजर होते। आम्ही सर्वांनी आज सरकारचा निषेध केला आणि जर धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेतला नाही तर आम्ही हे जे आंदोलन आहे हे आंदोलन अजूनही व्यापक स्वरूपाचं करू आणि गावागावात, शहरात हे आंदोलन चालू राहणार। पाहत रहा फक्त जनविकास न्यूज, सत्य, संघर्ष आणि जनतेचा विश्वास।